नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युमॉल या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही आगामी वनरक्षक भरती जी काही 2025 मध्ये येणं अपेक्षित आहे तर त्याच्यासाठी प्रिपरेशन करत असाल तर ही जी काही आपण सिरीज चालू केलेली आहे एमपीएससी एज्युमॉलच्या माध्यमातून, तर ही या ठिकाणी तुम्ही कंप्लीट पहा। या सिरीज मधलं हे पहिलं लेक्चर आहे। आपल्या या वनरक्षकच्या सिलेबसचं व्यवस्थित जर ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये मुख्यत्वे 4 घटकांमध्ये त्यांनी सिलेबस डिवाइड केलेला आहे। त्या ठिकाणी मराठीचे प्रश्न येणार आहेत, इंग्रजीचे येणार आहेत, सामान्य ज्ञानाचे येणार आहेत आणि त्यासोबतच बौद्धिक चाचणीचे देखील येणार आहेत। यामध्ये यापूर्वी जर पाहायला गेलं तर 2019 ला याचे पेपर झालेले आहेत आणि 2023 ला देखील झालेले आहेत। आता हे दोन्हीही जे काही वर्षी पेपर झालेले आहेत, जवळपास 24 पेपर 2019 ला आणि 24 हे 2023 ला, तर मित्रांनो हे सगळे PYQ व्यवस्थित करणं अपेक्षित आहे। यामध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपण ही जी काही सिरीज घेणार आहोत ना, तर हा प्रश्नांचा महासराव असणारी सिरीज आहे। याच्यामध्ये आपण 2019 चे जे काही या ठिकाणी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत तर त्यामधले महत्त्वाचे प्रश्न म्हणजे साधारणतः एका सेशनमध्ये एका लेक्चरमध्ये 50 प्रश्न आपण कव्हर करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे। आता मी म्हणजेच मयूर बाबर सर या ठिकाणी सामान्य ज्ञान GK चे प्रश्न या पहिल्या सेशनमध्ये 50 प्रश्न कव्हर करणार आहे। या पद्धतीनेच तुम्हाला दररोज या ठिकाणी यूट्यूबवर संध्याकाळी 7 वाजता साधारणतः तासाभराचं हे आपलं लेक्चर जे काही आहे तर हे तुम्हाला अवेलेबल होईल। सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन सिरीजला आणि त्यामधल्या या पहिल्या लेक्चरला। तर यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहू शकता, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे? हिला अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये जर पाहायचं झालं तर CRRI या नावाने देखील ओळखल्या जातं। तर तुम्हाला इथं या संस्थेचं मुख्यालय विचारलेलं आहे। सर्वप्रथम आपण पाहूया की संस्था कोणत्या संस्थेअंतर्गत काम करते। तुम्ही CSIR या संस्थेचं नाव नक्कीच ऐकलं असेल। राष्ट्रीय स्तरावरची एक अत्यंत महत्त्वाची संस्था। जशा इतर जर संस्था बघितलं तर ICAR आहे किंवा मग IISER यासारख्या ज्या काही नामवंत संस्था आहेत, तर त्या पद्धतीनंच या ठिकाणी काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च नावाची जी संस्था आहे ना, तर याच्या अंतर्गत CRRI ही संस्था काम करत असते। तर हिचं मुख्यालय जे काही आहे मित्रांनो, तर हे भारताची राजधानी म्हणजेच नवी दिल्लीमध्ये आहे। कुठे आहे बरं? नवी दिल्ली या ठिकाणी। त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर याच पद्धतीचा आहे, म्हणजे एका महत्त्वाच्या संस्थेचं तुम्हाला इथं हेडक्वार्टर मुख्यालय विचारलेलं आहे। DNA फिंगरप्रिंटिंग, ठीक आहे, सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंगचे केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहिल्यांदा तुम्हाला DNA फिंगरप्रिंटिंग हा प्रकार काय असतो हे जाणून घ्यावं लागेल। बायोटेक्नॉलॉजीमध्ये येणारं ही एक महत्त्वाचा असा घटक आहे। याच्यामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच वेळी जे काही क्रिमिनल केसेस असतात किंवा पॅरेंट्स जे काही डिस्प्यूट असतात, तर त्यामध्ये ते बाळ नेमकं कुणाचं आहे या पद्धतीच्या केसमध्ये ते जे काही DNA आहे, ते जे काही जिनोम आहे, तर तो मॅच करण्यासाठी या सेंटरची मदत होत असते। ठीक आहे, तर मित्रांनो हे जे काही सेंटर आहे तर हे हैदराबाद या ठिकाणी आहे। ठीक आहे, हैदराबाद म्हणजेच आपल्या तेलंगणाची राजधानी। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जगात 5 जूनला कोणता दिन साजरा केला जातो? मित्रांनो या ठिकाणी जागतिक एड्स दिन, जागतिक महिला दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक पुरुष दिन, ह्याच्यामध्ये पहिले 3 दिन जे काही आहेत तर हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतात। जागतिक पुरुष दिन देखील साजरा केला जातो। तुम्हाला माहिती नसेल तर समजून घ्या, पुरुषांना देखील थोडी बहुत किंमत आहे या जगामध्ये। तर हा जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो। कधी बरं? 29 नोव्हेंबर। जागतिक एड्स दिन जो काही आहे तर तो 1 डिसेंबरला साजरा केला जातो। कधी? 1 डिसेंबर। महिला दिन सगळ्यांनाच माहिती असतो, तो असतो 8 मार्चला। कधी? 8 मार्च। राहिला ऑप्शन कोणता? तर या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन, आणि तो साजरा केला जातो 5 जून या तारखेला। ठीक आहे, खरं तर हा स्टॉकहोम नावाच्या ठिकाणी शहरामध्ये एक परिषद झाली होती 1972 ला। तर ती पर्यावरण विषयक पहिली परिषद होती आणि त्याच अनुषंगानं ती 5 जूनला झालेली असल्यामुळं तो दिवस जो काही आहे तर तो जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। महत्त्वाचा दिवस आहे, लक्षात ठेवावाच लागेल। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? मित्रांनो नक्कीच या ठिकाणी पहिले पंतप्रधान सगळ्यांनाच माहिती असतात। म्हणजे जगात जो पहिला येत असतो तर त्याला नक्कीच किंमत असते, सगळ्यांना त्यांचं नाव माहिती असतं। पण परीक्षेमध्ये आपल्याला दुसरे तिसरे देखील विचारू शकतात किंवा त्या स्पेसिफिक पदाच्या आधी ते पद कुणी भूषवलेलं आहे हेही अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत। इथं पंतप्रधान पदाबद्दल जर बोलायचं झालं तर
पहिले पंतप्रधान साहजिकच 1947 ते 1964 या दीर्घ कालावधीसाठी म्हणजे जवळजवळ 16 वर्षापेक्षाही जास्त कालावधीसाठी कोण होते रे, तर जवाहरलाल नेहरू होते. कोण होते या पदावर? नेहरू. पण तुम्हाला माहिती आहे 1964ला नेहरूंचं निधन झालेलं आहे आणि मग अगदी तात्पुरते पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा त्या ठिकाणी होते. पण जे काही स्थायी पंतप्रधान, जे काही म्हणजे पंतप्रधान म्हणून ज्यांनी शपथ घेतलेली आहे ते जे दुसरे पंतप्रधान आहेत तर ते 1964 ते 1966 या कालावधीमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. तर त्यांचं नाव होतं लाल बहादूर शास्त्री, ज्यांनी जय जवान जय किसान नावाची घोषणा दिली होती. ठीक आहे. तर लाल बहादूर शास्त्रीजी जे काही आहेत तर ते या ठिकाणी हे 2 वर्ष जवळपास त्यांचा कार्यकाळ होता. 66ला दुर्दैवानं ताशकंद या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. निधन कसं झालं याबद्दल आणखी देखील गूढ आहे. त्याच्यानंतर 66ला या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या ज्या काही आहेत इंदिरा गांधी, तर त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे कधीही पंतप्रधान नव्हते, पण देशाचे पहिले गृहमंत्री मात्र होते आणि राजेंद्र प्रसाद हे देशाचे पहिले राष्ट्रपती होते. याही गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर अतिनील किरणे ही कुणाद्वारे शोषली जातात? पहिल्यांदा अतिनील किरणांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं तर अल्ट्रा व्हायलेट रेज. अल्ट्रा व्हायलेट रेज जे काही आहेत हे चांगले असतात का, तर निश्चितच नाहीये. सूर्याकडून जे काही रेडिएशन येत असतात तर त्यामध्ये UV रेज असतात, इन्फ्रारेड असतात, व्हिजिबल लाईट असतं. पण यापैकी अल्ट्रा व्हायलेट म्हणजे ज्याला UV रेज किंवा अतिनील किरण म्हटलं जातं तर हे आपल्यासाठी घातक आहे. विशेषतः पृथ्वीवर जे काही जीवसृष्टी आहे तर या जीवसृष्टीमध्ये त्यामध्ये इव्हन प्राणी वनस्पती या प्रत्येकालाच या अतिनील किरणांमुळे धोका निर्माण होत असतो. मग तरी देखील आपण का बरं वाचतो? कारण हे अतिनील किरण वातावरणातून सरफेसवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याच्या आधीच वातावरणाद्वारे ॲब्झॉर्ब केल्या जातात. मग आता हे जे काही वातावरण आहे तर हे वेगवेगळ्या थरांमध्ये डिवाइड झालेलं आहे. समजा हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. पहिलं जे काही थर आहे तर त्याला तपांबर म्हटलं जातं. नंतरचा जो काही थर आहे तर त्याला स्थितांबर म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर असतो मध्यांबर, त्याच्यानंतर असतो अयनांबर. तर मित्रांनो, या स्थितांबरामध्ये एक महत्त्वाचा असा वायू असतो ज्याला ओझोन गॅस म्हटलं जातं. त्याचा फॉर्म्युला आहे O3. या ओझोन गॅसच्या माध्यमातून हे अतिनील किरण जे काही आहेत तर हे ॲब्झॉर्ब केले जातात. खरं तर याला ओझोन थर म्हणणं अयोग्य आहे. हा ओझोन गॅस हा स्थितांबर नावाच्या थरामध्ये असतो. ठीक आहे, ज्याला स्ट्रॅटोस्फिअर असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. या ठिकाणी एक शोभमंडल नाही. अयनांबर फार वर असतो आणि वरीलपैकी काहीच नाही. म्हणजे इथं एकंदर आपलं उत्तर हे ओझोन थर असणार आहे. नेक्स्ट, या ठिकाणी भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? वैमानिक परवाना म्हणजेच काय तर कमर्शियल पायलटचं लायसन्स मिळवणारी पहिली व्यक्ती कोण? साहजिकच स्वातंत्र्याच्या आधीपासूनच भारतामध्ये विमानसेवेला सुरुवात झाली होती आणि पहिली जी काही विमानसेवा भारतीयानं स्थापन केलेली जर कोणती असेल तर मित्रांनो ती टाटा एअरलाइन्स. साहजिकच पायलट म्हणून परवाना मिळवणारे जे व्यक्ती येतं तर ते देखील टाटा घराण्यातलेच येतं. त्यांचं नाव आहे मित्रांनो JRD टाटा. ठीक आहे, काय बरं? JRD टाटा. साधारणतः 1931ला मित्रांनो भारतामध्ये त्यांनी कराची ते मुंबई या प्रकारचा कमर्शियल विमान प्रवास देखील घडवून आणलेला आहे. ठीक आहे, पहिला पायलट लायसन्स मिळवणारे कोण तर JRD टाटा. अजय आहुजा जे काही येतं तर मित्रांनो 1999च्या कारगिलच्या युद्धामध्ये हे शहीद झालेले येतं. म्हणजे एकंदर हे लष्करी विमानाचे पायलट होते. कॅप्टन गोपीनाथ यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर यांच्यावर मला वाटतं एक मूवी देखील आलेला आहे. यांनी एक स्वस्तातली अशी डेक्कन एअरलाइन्स नावाची विमान कंपनी देखील स्थापन केली होती. त्याच्यानंतर संजय गांधी. मित्रांनो, संजय गांधी हे जे काही आहेत तर हे इंदिरा गांधींचे सुपुत्र आणि हे देखील यांच्याकडे देखील पायलटचा परवाना होता. आणि दुर्दैव असं की एका विमान अपघातामध्ये म्हणजे त्यांनीच खरं तर ते विमान चालवत होते त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. ते विमान जे काही आहे तर ते दिल्लीच्या परिसरामध्येच कोसळलं होतं. पण इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर मात्र JRD टाटा आहे. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणती जोडी ही योग्य जुळलेली नाहीये? बिहू गीत आसाम. मित्रांनो, तुम्हाला बिहू नावाचा सण नक्कीच माहिती असेल. तो आसाममध्ये साजरा केला जातो. त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा डान्स देखील केला जातो एका विशिष्ट अशा गाण्यांवर. त्या गाण्यांना म्हटलं जातं बिहू गीत. साहजिकच ही जोडी अगदी बरोबर आहे. बाऊल नावाचं जे काही या ठिकाणी डान्स आहे किंवा जे काही नृत्य आहे तर हे पश्चिम बंगालमध्ये साजरं केलं जातं. रासलीला जे काही आहे विशेषतः मला वाटतं कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं वगैरे या रासलीला ज्या काही येतात ह्या उत्तर प्रदेशामध्ये साजऱ्या केल्या जातात. पण कोळी नृत्य आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल
कोळी बांधव जे काही आहेत तर हे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर राहतात आणि त्यांचे कोळी नृत्य आपण सगळेच महाराष्ट्रीयन आवडीनं ऐकत असतो, पाहत असतो. तर हे कोळी नृत्य हे महाराष्ट्राचं आहे, त्यामुळे इथं गुजरात ही जोडी चुकीची आहे. गुजरातमध्ये काय बरं, ते दांडिया गरबा वगैरे जे काही आहे तर हे गुजरातमध्ये चालत असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी भारतातलं असं कोणतं राज्य आहे की ज्यांनी राज्यात छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी केलेलं आहे. याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हटलं जातं. आणि मित्रांनो, हे असं कंपल्सरी करणारं राज्य, तेही कायदेशीरदृष्ट्या, ते राज्य आहे तमिळनाडू. कारण होतं काय की बऱ्याच वेळेस बोरवेल असो किंवा विहिरी असो याच्या माध्यमातून आपण भूजलाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपसा करतो आणि मग भूजलाची पातळी जी काही आहे तर ती खाली सरकत जाते, खाली खाली जाते आणि त्यामुळंच जे काही आपल्या घरांवर पडणारं पाणी आहे ते वाहूनच जात असतं एरवीही. आणि मग ते जर मुरवलं, ते जर त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये त्या ठिकाणी जाऊ दिलं तर अशा वेळेस भूजलाची पातळी वाढते आणि याच दृष्टिकोनातून हा निर्णय तामिळनाडू सरकारनं घेतलेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नक्कीच तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले जर असाल तर तुम्ही अगदी सहजपणे हे ठिकाण ओळखू शकता. राधानगरी वन्यजीव अभयारण्य, ज्याचं पूर्वीचं नाव आहे मित्रांनो दाजीपूर वन्यजीव अभयारण्य, महाराष्ट्रातलं सर्वात प्राचीन किंवा सर्वात जुनं असं अभयारण्य म्हणून याला ओळखलं जातं. असेही प्रश्न आलेले आहेत की हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर जो काही गवा असतो, रानगवा, तर हे रानगवे इथं मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. अगदी शाहू महाराजांच्या काळापासून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे जे काही अभयारण्याची जी काही प्रोसेस आहे किंवा राखीव क्षेत्र हे तुम्हाला पाहायला भेटतं. तर कोल्हापूर हे ते ठिकाण आहे. बाकीच्या ठिकाणी जर बोलायचं झालं तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अभयारण्य येतं, बरेचसे अभयारण्य येतं. त्यामध्ये प्रसिद्ध जर म्हटलं तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. पुण्यामध्ये देखील भीमाशंकर सारखं एक प्रसिद्ध अभयारण्य आहे. रायगडच्या बाबत जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी कर्नाळा वगैरे हे पक्षी अभयारण्य तिथं प्रसिद्ध आहे. फणसाड अभयारण्य देखील तिथं आहे बघा. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणते ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या लिस्टमध्ये नाहीये? मुळात युनेस्को हा प्रकार काय आहे? तर युनेस्को ही जी काही आहे तर एक आंतरराष्ट्रीय अशी संस्था आहे. काय बरं? आंतरराष्ट्रीय संस्था, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, त्याचं मुख्यालय आहे मित्रांनो पॅरिस या ठिकाणी. ही संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते, विज्ञान क्षेत्रामध्ये काम करते आणि त्यासोबतच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील काम करते. अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. आणि ही संस्था त्या ठिकाणी मानवनिर्मित काही वास्तू असो किंवा नैसर्गिक ठिकाणं असो किंवा मिश्र ठिकाणं यांची एक लिस्ट बनवत असते. त्याला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट म्हटलं जातं. ठीक आहे, वारसा स्थळ, जागतिक वारसा स्थळ. आणि या लिस्टमध्ये एखादं ठिकाण असणं ही खूप सन्मानाची गोष्ट समजल्या जाते. महाराष्ट्राच्या बाबत जर बोलायचं झालं तर वेरूळच्या ज्या काही लेण्या येतात किंवा अजिंठाच्या लेण्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे मुंबईला किंवा त्याच्याच जवळ समुद्रामध्ये असणारे जे काही एलिफंटा केव्ज येतात, त्याच्यासोबतच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आजूबाजूच्या ज्या ब्रिटिश काळातल्या ज्या काही गॉथिक शैलीमध्ये, इंडो गॉथिक शैलीमध्ये ज्या बिल्डिंग्स येतात तर त्यांना देखील या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता इथं विचारलेलं आहे की कोणतं ठिकाण याच्यामध्ये नाहीये? फतेपूर सिक्री. फतेपूर सिक्री हे जे काही ठिकाण आहे ना किंवा हे शहर तर हे अकबरानं वसवलेलं आहे आग्रा शहराच्या जवळ. विशेषतः गुजरात विजयाच्या प्रित्यर्थ फतेपूर सिक्रीमध्ये अकबरानं बुलंद दरवाजा देखील बांधलेला आहे. हे ठिकाण युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये आहे. वेरूळची लेणी, ज्याला एलोरा लेणी देखील म्हटलं जातं, ही देखील आहे. खरं तर भारतामधल्या पहिल्या वारसा स्थळांमध्ये हे ठिकाण येतं. एलिफंटा लेणी जी काही आहे तर हिला घारापुरी लेण्या किंवा घारापुरीच्या बेटावर या लेण्या स्थित येतात, या देखील याच्यामध्ये येतात. मग कोणतं ठिकाण नाही आहे तर कान्हा राष्ट्रीय उद्यान जे आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये, हे मात्र या युनेस्कोच्या हेरिटेजच्या लिस्टमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर अल निनोचा विरुद्ध परिणामाला काय म्हणतात? अल निनो. मित्रांनो, अल निनोचा अगदी शब्दशः जर त्या ठिकाणी ट्रान्सलेशन केलं तर हा स्पॅनिश लँग्वेजमधला शब्द आहे आणि छोटा मुलगा असा त्याचा अर्थ होत असतो. आणि ह्याच्या विरुद्ध परिणामाला म्हटलं जातं ला निना. याचा अर्थ होतो छोटी मुलगी. खरं तर हे जे काही आहे तर हे वातावरणीय असे परिणाम आहेत. तुम्ही जर पाहिलं तर आशिया खंडाच्या पूर्वेला आणि जे काही अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड जे काही आहे तर त्याच्या पश्चिमेचा मधला भाग जो काही आहे तर तो पॅसिफिक महासागराचा आहे. या पॅसिफिक महासागरावर जे काही वातावरणीय बदल होत असतात तर त्याच्यामुळे हे दोन परिणाम निर्माण होतात. अल निनो जे आहे तर आपल्यासाठी वाईट, कारण जेव्हा अल निनो ॲक्टिव्ह होत असतो तेव्हा
मान्सूनचा जो काही प्रभाव आहे तर तो कमी होतो, त्याचा परिणाम म्हणजे भारतामध्ये पाऊस कमी पडतो. अल निनोमुळं भारतामुळे पाऊस काय होतो, कमी पडतो. आणि याच्या उलट जी काही कंडिशन असते तर ला निना, तर याच्या वेळेस मात्र भारतामध्ये पाऊस जास्त, म्हणजेच मान्सून जो काही आहे तर तो जोरदार असतो त्यावर्षी. तर इथं आपलं उत्तर असेल ला निना. भोपाळ वायू दुर्घटनेबद्दलचा प्रश्न आहे. 1984 ही जी काही डेट आहे, विशेषतः 3 डिसेंबर 1984 ही रात्र जी आहे मित्रांनो, तर ही काळ रात्र ठरलेली आहे मध्य प्रदेशमधल्या भोपाळच्या लोकांसाठी. साधारणतः या एक विशिष्ट असा जो काही वायू आहे ज्याचं नाव आहे मिथाईल आयसोसायनाइड. मित्रांनो, एक कंपनी आहे भोपाळमध्ये, किंवा होती म्हणता येईल, तर त्या कंपनीमधून हा अत्यंत विषारी वायू या रात्री लीक झालेला आहे आणि रात्रीतून जवळजवळ 8,000 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, ज्याला भोपाळ गॅस ट्रॅजेडी नावानं ओळखलं जातं. अत्यंत भयंकर अशी ही त्या ठिकाणी मानवी चुकीमुळे झालेली दुर्घटना आहे. तर एकंदर कोणत्या कंपनीच्या प्लांटमध्ये, कारखान्यामध्ये ही दुर्घटना झालेली होती, तर युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर, बायर क्रॉप सायन्स आणि मोन्सॅन्टो इंडिया लिमिटेड. मित्रांनो, या ठिकाणी याचं नाव आहे युनियन कार्बाइड आणि तो जो काही गॅस आहे ना, तर तो मिथाईल आयसोसायनाइड आहे. काय बरं, मिथाईल आयसोसायनाइड हा गॅस या कंपनीमधून लीक झाला होता आणि ज्यामुळं एवढे प्रचंड अशी हानी, मानवहानी जी काही आहे, जीवितहानी तरी झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औष्णिक ऊर्जा प्रकल्प म्हणजे थर्मल पॉवर प्लॅन्ट, ज्यामध्ये कोळशाला त्या ठिकाणी जाळून पाण्याची वाफ केली जाते आणि वाफेच्या मदतीनं तो टर्बाईन जो काही आहे तर तो फिरवला जातो आणि जनरेटरच्या मदतीनं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. महाराष्ट्रामध्ये असे अनेक थर्मल पॉवर प्लॅन्ट आहेत. फॉर एक्झाम्पल, मराठवाड्यामध्ये परळी शहरामध्ये परळीचा त्या ठिकाणी थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. कोराडीला थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. कोराडी हे नागपूरमध्ये आहे. खापरखेडा ज्याच्याबद्दल विचारलेलं आहे तर हे देखील नागपूरलाच आहे. तुर्भेला देखील पॉवर प्लॅन्ट आहे. त्याच्यासोबतच चंद्रपूरला एक त्या ठिकाणी सुपर थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे, खूप मोठा थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. पारस नावाचं एक ठिकाण आहे अकोला जिल्ह्यामध्ये, तिथं देखील त्या ठिकाणी थर्मल पॉवर प्लॅन्ट आहे. तर इथं खापरखेडाबद्दल बोललंय तर मित्रांनो, हे ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. अकोल्याला कोणतं आहे रे, तर पारस. चंद्रपूरला चंद्रपूर नावानंच आहे. तर हे जे काही ठिकाण आहेत तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलांचे संवर्धन हा आहे? या ठिकाणी या आंदोलनामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करत होते. तर मित्रांनो, हा जो काही हे आंदोलन जे काही आहे तर 1970च्या दशकामध्ये झालेलं आहे. उत्तराखंडमध्ये अलकनंदा व्हॅली जे काही आहे, अलकनंदा नदीचं खोरं, तर त्या भागामध्ये लोकांनी तिथल्या काही जंगलाचा लिलाव करण्यात आला होता सरकारच्या माध्यमातून. आणि मग त्या लिलावामध्ये जे काही झाडं दिल्या गेले होते त्या कॉन्ट्रॅक्टरला, तर ते झाडं तोडायचे होते त्या कॉन्ट्रॅक्टरला. पण स्थानिक महिलांनी, विशेषतः महिलांनी झाडं तोडण्याला विरोध केलेला आहे. आता त्यांनी झाडं तोडण्याला विरोध करताना झाडांना मिठ्या मारलेल्या आहे आणि त्यांनी त्या मजुरांना सांगितलं की तुम्हाला झाडं तोडायची असतील तर आधी आम्हाला तोडा, आम्हाला कापा. आणि तिथं त्या ठिकाणी त्यांना माघार घ्यावी लागलेली आहे, त्या मजुरांना, त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि सरकारला देखील. हे आंदोलन जे काही आहे तर खऱ्या अर्थानं भारतामधलं झाडं वाचवण्यासाठीचं एक मोठं आणि आमूलाग्र असा दृष्टिकोन असणारं आंदोलन म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांचा देखील रोल फार महत्त्वाचा होता. तर मित्रांनो, त्या आंदोलनाचं नाव होतं चिपको आंदोलन. काय बरं, चिपको आंदोलन, कारण त्यांनी झाडाला त्या ठिकाणी चिकटल्या होत्या त्या स्त्रिया. त्याच्यानंतर उर्जित पटेल यांच्यापूर्वी आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? आरबीआय जी भारताची त्या ठिकाणी मध्यवर्ती बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि आरबीआयचे गव्हर्नर जे आहेत तर हे फार महत्त्वाचं असं पद आहे मित्रांनो. सर ऑसबॉर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते. ब्रिटिश काळामधली ही संस्था आहे. कोण बरं? सर ऑसबॉर्न स्मिथ. सध्या जर बघितलं तर संजय मल्होत्रा हे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. त्याच्या आधी कोण होते? शक्तिकांत दास होते. त्याच्या आधी उर्जित पटेल होते. उर्जित पटेल यांच्या आधी कोण होतं? तर रघुराम राजन होते. कोण होते रे? रघुराम राजन. ठीक आहे. तर मित्रांनो, हे खूप पॉवरफुल असं पद असतं. तुम्ही जर आपल्या नोटा पाहिल्या, चलनाच्या नोटा, तर त्याच्यावर सही देखील यांचीच असते. ठीक आहे. 500ची नोट असो, 1000ची असो, 2000ची असो, ज्या काही मार्केटमध्ये नोटा दिसत आहेत, 1 रुपयाची सोडून, 1 रुपयाची नोटा तर राहिलेलीच नाहीये, तर त्याच्यावर सही कुणाची असते रे? तर या आरबीआयच्या गव्हर्नरची असते. त्याच्यानंतर या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव म्हणजेच नॅशनल मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्ही म्हणाल असंही असतं का? यस मित्रांनो,
भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे, राष्ट्रीय प्राणी आहे, राष्ट्रीय जलचर प्राणी आहे, राष्ट्रीय ध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, राष्ट्रीय गान आहे, सगळं आहे. 2013ला राष्ट्रीय सूक्ष्मजीव देखील घोषित करण्यात आलेला आहे. आणि तो सूक्ष्मजीव आहे लॅक्टोबॅसिलस, जो दुधामध्ये आढळतो. काय बरं? लॅक्टोबॅसिलस. हे बॅसिलस थुरिंजिनेसिस जो काही आहे ना, तर हे तुम्ही बीटी कॉटन वगैरे प्रकार ऐकलेला असेल बघा. तर त्या बीटी कॉटनमध्ये जो जीन वापरलेला आहे तर ह्या बॅसिलस थुरिंजिनेसिस मधला जीन वापरलेला आहे. ईस्टचा जर बघितलं तर हा ईस्ट एक फंगाय आहे. बरं, फंगाय आहे. या फंगाईचं वैशिष्ट्य म्हणजे कवक हे युनिसेल्युलर फंगाय, एकमेव हे युनिसेल्युलर फंगाय. ॲसिडोबॅक्टर हा एक महत्त्वाचा बॅक्टेरिया आहे. पण आपलं उत्तर जे काही आहे तर ते लॅक्टोबॅसिलस आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे? माहीत जरी नसेल तर लॉजिकली देखील तुम्ही उत्तर सोडवू शकता, उत्तर काढू शकता. कसं? जलविद्युत केंद्र म्हटलंय. तुर्बे थर्मल पॉवर प्लांट आहे, खापरखेडा थर्मल पॉवर प्लांट आहे, कोराडी थर्मल पॉवर प्लांट आहे. राहिलं काय रे? खोपोली. रायगड जिल्ह्यामधलं खोपोली जे काही ना मित्रांनो, तर ते महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प आहे, म्हणजेच हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट, जिथं त्या ठिकाणी धरणांमध्ये अडवलेलं पाणी जे आहे तर त्या पाण्याच्या पोटेन्शियल एनर्जीच्या मदतीनं, स्थितीज ऊर्जेच्या मदतीनं त्या ठिकाणी त्याला खाली सोडल्या जातं. त्याच्या मदतीनं टर्बाईन्स जे आहेत तर त्याचे फिन्स फिरवल्या जातात आणि जनरेटरच्या मदतीनं इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. नेक्स्ट, पोलो खेळ जो काही आहे तर तो भारताच्या कोणत्या राज्यातून उद्भवलेला आहे? मित्रांनो, पोलो खेळ हा बऱ्यापैकी श्रीमंतांचा खेळ समजला जातो बघा. पोलो असो किंवा मग मला वाटतं ते आणखी कोणता तरी खेळ असतो बघा, तर हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी श्रीमंत लोक खेळतात. पण ह्या आधुनिक पोलोचं उगमस्थान जे काही आहे ना तर हे भारत आहे. अगदी मध्ययुगापासून तुम्हाला पोलोचा इतिहास भारतामध्ये पाहायला भेटतो. आणि जर भारतामधल्या एखाद्या स्पेसिफिक राज्याचाच उल्लेख करायचा झालं तर ह्याचा उगम झालेला आहे मणिपूर राज्यामध्ये. मणिपूरमध्ये असे छोटे बुटके घोडे असतात बघा, त्याला पोणी म्हटलं जातं. त्या घोड्यांना काय म्हटलं जातं? पोणी. तर हे जे काही खेळाडू आहेत तर त्या पोणीवर बसून, त्या बुटक्या घोड्यांवर बसून हा खेळ खेळतात. ठीक आहे. अगदी मध्ययुगामध्ये जर पाहिलं झालं तर मुस्लिम राजवटीच्या काळामध्ये कुतुबुद्दीन ऐबक नावाचा गुलाम घराण्यातला एक त्या ठिकाणी राजा होता. तर त्याचा मृत्यू हा पोलो खेळ खेळतानाच झालेला आहे. घोड्यावरून पडला आणि तिथंच त्याचं निधन झालेलं आहे. तर बरीचशी अशी हिस्ट्री या पोलोविषयी पाहायला भेटते. त्याच्यानंतर डेफिसिट फायनान्स म्हणजे काय, किंवा भारत सरकार कोणाकडून पैसे उधार घेते? डेफिसिट फायनान्समध्ये, डेफिसिट फायनान्स म्हणजेच वित्तीय तूट म्हणू शकतो. आता वित्तीय तूट आपण कौटुंबिक लेवलला जर पाहायचं झालं तर अगदी सोप्या पद्धतीने सांगू शकतो. उत्पन्न जेवढं काही आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्त होत असेल तर काय करावं लागेल रे? ती एक तूट निर्माण होईल. आणि मग ती तूट भरून कशी काढायची? तर कोणाकडून कर्ज घ्यावं लागेल. आपल्याला काय एकच पर्याय? कर्ज घ्यावं लागेल. सरकारकडे मात्र बरेचसे ऑप्शन असतात. सरकार काय करू शकतं? त्याचा पहिला ऑप्शन असतो टॅक्स लावायचा, जनतेवर टॅक्स लावायचा, मस्त वसुली करायची. पण तो ऑप्शन न वापरता जर समजा दुसरा कोणता ऑप्शन जर वापरायचं ठरवलं तर अशा वेळेस या ठिकाणी ह्या डेफिसिट फायनान्समध्ये जे काही मध्यवर्ती बँक आहे तर त्यांच्याकडून सरकार पैसा घेत असतं. आणि मध्यवर्ती बँक भारतामधली कोणती आहे रे? भारतीय रिझर्व्ह बँक. ठीक आहे, भारतीय रिझर्व्ह बँक डेफिसिट फायनान्सच्या माध्यमातून म्हणजे ती जर भरपाई करायची असेल तर पैसे हे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून उधार घेतले जातात. क्षेत्राच्या बाबत जर बघितलं क्षेत्रफळानुसार तर भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते? अगदी मोठ्यापासून सगळ्यात मोठं राज्य कोणतं? राजस्थान. 2 नंबरचं मध्य प्रदेश, 3 नंबरचं महाराष्ट्र. पण सगळ्यात छोट्यांचा देखील हिशोब ठेवावा लागेल ना. सगळ्यात छोटं जे राज्य आहे ना मित्रांनो भारतामधलं तर ते आहे गोवा. कोणतं आहे? गोवा सगळ्यात छोटं. सेकंड स्मॉलेस्ट कोणतं आहे? तर सिक्कीम आहे, छोटंसं आहे बिचारं. आणि त्रिपुरा त्याच्या पाठोपाठ थर्ड स्मॉलेस्ट. ठीक आहे. तर सगळ्यात छोटं गोवा तुम्हाला माहिती असेल, फिरण्यासाठी तुमच्यापैकी बरेच जण नक्कीच गेलेले असाल. नेक्स्ट मित्रांनो, या पद्धतीचे क्वेश्चन खूप जास्त विचारलेले आहेत. डायरेक्ट महाराष्ट्राचा मॅप दिलेला आहे आणि एखाद्या जिल्ह्यावर असा बाण दाखवला, ओळखा पाहू मी कोण, अशा पद्धतीचे प्रश्न. आता इथं या ठिकाणी हा महाराष्ट्राचा नकाशा बघायला गेलं तर अगदी तुम्हाला सगळे जिल्हे माहिती पाहिजे, सगळे जिल्हे बघूया. आता इथं या जिल्ह्याबद्दल त्यांनी विचारले, पण आपण तेवढ्याच जिल्ह्याविषयी पाहायचं का? नाही, थोडंसं आजूबाजूला शेजारी पाजारी कोण आहे तर हेही बघूया. मित्रांनो, हा जो जिल्हा आहे ना हा गोंदिया आहे, हा भंडारा आहे, हा नागपूर आहे, हा जो आहे तर अमरावती आहे. ठीक आहे. आणि या दोघांच्या मध्ये हा जो काही आहे ना मित्रांनो तर हा वर्धा जिल्हा आहे. कोणता आहे रे? वर्धा. बघा, वर्ध्याच्या पूर्वेला नागपूर आहे, पश्चिमेला काय रे तर इकडं अमरावती आहे. इकडं जर बघितलं तर हा यवतमाळ आहे. यवतमाळच्या खाली आलात तर नांदेड येतं. नांदेडच्या इकडं इथं जर आलात तर हिंगोली येतं.
ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जर आलात तर वाशिम येतं. ठीक आहे, इथं या ठिकाणी अशा पद्धतीनं हा परभणी जिल्हा आहे. नांदेडच्या इकडं लातूर जिल्हा आहे. लातूरच्या इकडं पुन्हा या ठिकाणी जर पाहायला गेलं तर इथं जालना आहे. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आहे. या पद्धतीनं हे जिल्हे येतं. एकंदर ज्या जिल्ह्यावर तिथं मार्किंग केलेली आहे तर तो जिल्हा आहे वर्धा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण इतर काही प्रश्न बघूया. मोबाईल ॲप भीम जे काही आहे ज्याला भारत इंटरफेस फॉर मनी म्हटलं जातं, BHIM, तर हे कशावर आधारित आहे? कशावर आधारित आहे? तर मित्रांनो ह्याला UPI पेमेंट देखील म्हटलं जातं, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर याच्यावर हे आधारित आहे. ठीक आहे, कशावर? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. त्याच्यानंतर गिव्ह इट अप ही जी काही मोहीम आहे, ही जी काही कॅम्पेन आहे, तर ही कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, खरं तर भारतातल्या महिलांना विशेषतः त्या ठिकाणी उज्ज्वला योजना जी आहे तर ती सरकारनं लागू केलेली आहे. त्याच्या अंतर्गत सबसिडी जी काही आहे तर ती LPG गॅस सिलेंडरवर देण्यात येते. पण असं लक्षात आलं की बऱ्याचशा कुटुंबांमध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा घेत होते. आणि सरकारनं मग त्या ठिकाणी जाहीर आवाहन केलं की बाबांनो, तुमच्या आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही ही सबसिडी जी आहे तर ती सोडून द्या. आणि तुम्ही जी सबसिडी सोडलेली आहे तर त्याचा साहजिकच फायदा जो काही आहे तर ती सबसिडी एका गरजू कुटुंबाकडे आपल्याला वळवता येईल. आणि त्याच मोहिमेला म्हटलं जातं गिव्ह इट अप. ठीक आहे, तरी कशाशी संबंधित होती रे? LPG सबसिडी. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार जर पाहायचं झालं तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातलं कितवं राज्य आहे? 11.24 कोटी लोकसंख्या होती बघा महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार. 2021ची जनगणना त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट काय आणखी पब्लिश झालेले नाही आहेत, पण नक्कीच आपली लोकसंख्या आता आणखी वाढलेली असेल. तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर आहे UP. ठीक आहे, आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे रे? तर महाराष्ट्र आहे. नेक्स्ट काही गोष्टी घेण्याच्या पूर्वी या ठिकाणी आपण या ठिकाणी MPSC एज्युमॉलच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहोत. मित्रांनो या स्पर्धेच्या किंवा या परीक्षेच्या तयारीसाठी जर तुम्हाला प्रॉपर गाईडन्स हवा असेल ना तर आपण त्यासाठी एक बॅच जी काही आहे तर ते एक्सपर्ट फॅकल्टीच्या मदतीनं लॉन्च केलेली आहे. ही बॅच लाईव्ह असणार आहे 1 जानेवारीपासून. 1 जानेवारीपासून त्या ठिकाणी टाईम जो आहे तर तो तुम्हाला कळवण्यात येईल. आणि त्यासोबतच हे लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील आपल्या ॲपमध्ये उपलब्ध असणार आहेत. आपलं जे ॲप आहे तर त्याचं नाव आहे एज्युमॉल, जे आपल्या प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. याच्यामध्ये GK जे आहे तर मी घेणार आहे, जी काही आपला बौद्धिक चाचणीचा भाग आहे तर अभिजित सर घेणार आहेत, त्यासोबतच अमोल सर घेणार आहेत. आणि मराठी विषय जो काही आहे तर सत्यवान सर, आणि इंग्लिश जे काही आहे तर ते पूजा मॅडम घेणार आहेत. मित्रांनो या ठिकाणी पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त या लाईव्ह बॅचची जी किंमत आहे तर ती 499 ठेवलेली आहे. तुम्हाला बॅच जर जॉईन करायची असेल तर ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच जी काही आहे तर ती भेटून जाईल. आणि जर काही डाऊट असेल तर संपर्क करू शकता 8010 80 28 64 या मोबाईल क्रमांकावर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. या ठिकाणी तत्पूर्वी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्हाला वाटत असेल की बाबा माझी बऱ्यापैकी तयारी झालेली आहे, मला फक्त त्या ठिकाणी PYQ सोडवायचे, तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांसाठी, खरं तर सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपण अगदी मोफत ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. कोणती आहे बरं? वनरक्षक 2025 फ्री टेस्ट सिरीज. पण अट एवढी आहे की 31 डिसेंबरपर्यंत, 31 डिसेंबर 2024 म्हणजे पुढच्या 4 दिवसात तुम्ही ही टेस्ट सिरीज परचेस करणं अपेक्षित आहे. परचेस करण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्हाला ती फ्रीज भेटणार आहे. 1 जानेवारीपासून तुम्हाला 49 रुपये त्या टेस्ट सिरीजसाठी मोजावे लागतील. तर नक्कीच 31 डिसेंबरच्या आधी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज जी काही आहे तर ती जॉईन करा. जवळजवळ 5000 पेक्षा देखील जास्त प्रश्न या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सोडवता येणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी ही आकृती बघा. ही आकृती जी काही आहे तर ती कोणत्या इन्स्ट्रुमेंटची आहे? तर इथं क्रिस्कोग्राफ ऑप्शन नंबर 1 आहे, पायरॅनोमीटर ऑप्शन नंबर 2 आहे, ॲनिमोमीटर आणि पर्जन्यमापक. पहिल्यांदा क्रिस्कोग्राफ जे आहे तर हे काय असतं? तर वनस्पतींची उंची किती वेगानं वाढली हे मोजण्यासाठी
हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. इथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वनस्पती मोजण्यासाठी साहजिकच याचा वापर होत नसावा. पायरॅनोमीटर जे काही आहे मित्रांनो, तर ते सोलार रेडिएशन किती प्रमाणामध्ये आहेत तर हे मोजण्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट आहे. ॲनिमोमीटर वाऱ्याची गती मोजण्यासाठी आहे. वाऱ्याची गती मोजायची असेल तर इथं काही ना काही त्या ठिकाणी फिन्स वगैरे असले असते. हे जे साधन आहे तर ह्याच्यामध्ये अशी तुम्हाला ट्यूब दिसायली, काचेचं साधन आहे आणि वर या पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी कलेक्ट करण्यासाठी पाहत आहे. तर मित्रांनो हे एक पर्जन्य मापक आहे ज्याद्वारे पाणी किती मिलीमीटर किंवा किती सेंटीमीटरचं पर्जन्य पडलेला आहे स्पेसिफिक कालावधीमध्ये हे मोजले जातं. महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ला असणार आहे. पन्हाळा हा किल्ला त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, प्रतापगड हा त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामधला किल्ला आहे. राहिलं काय तर ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी जे काही आहे ना मित्रांनो, तर या ब्रह्मगिरी हिल्स देखील येतात, टेकड्या देखील येतात आणि त्याच्यामध्ये हा किल्ला तुम्हाला पाहायला भेटतो नाशिक जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट, वर्षावनांची पाने खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये गळतात? वर्षावने म्हणजे रेन फॉरेस्ट. ठीक आहे, रेन फॉरेस्ट जे काही असतात तर ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे खरं तर वर्षभर हिरवे राहत असतात. पानं शक्यतो गळतच नाहीत. जर ॲमेझॉन वगैरेच्या भागामधले हे वर्षावनं जर पाहिले तर ह्यांचे पानं कधीही गळत नाहीत. पण तरी देखील या ठिकाणी जर थोडी बहुत काही गळतच असतील तर ते कोरड्या ऋतूमध्ये गळतात, अन्यथा ह्यांचे पानं वर्षभर तुम्हाला पाहायला भेटतात. नेक्स्ट, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? पण डेट जी काही आहे तर ही लक्षात ठेवा. सध्या कोण आहे तर अश्विनी वैष्णव. कोण आहे तर अश्विनी वैष्णव. त्याच्या आधी कोण होते रे? त्याच्या आधी पियुष गोयल होते, म्हणजे 2019ला. त्याच्याही आधी होते सुरेश प्रभू. कोण होते? सुरेश प्रभू. तर मित्रांनो आपलं उत्तर जे काही आहे तर पियुष गोयल आहे. नितीन गडकरी यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. त्या ठिकाणी रस्त्यांच्या कामासाठी पूर्ण भारतामध्ये जगामध्ये यांची ओळख आहे. त्याच्यानंतर कोणत्या घटनात्मक दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी केले गेले? तुम्हाला माहिती असेल मतदान जर करायचं असेल तर सध्या तुमचं किमान वय, मिनिमम वय हे 18 वर्ष पाहिजे. पण 1988च्या पूर्वी तुम्हाला मतदानासाठी 21 वर्ष ही वयाची अट होती. त्यावेळेस पंतप्रधान होते राजीव गांधी आणि त्यांनी 61वी घटना दुरुस्ती केलेली आहे. कितवी रे? 61वी घटना दुरुस्ती, आणि ही झालेली आहे 1988ला. या घटना दुरुस्ती अन्वये त्यांनी जे काही मिनिमम एज आहे तर ते 21 वरून 18 वर्ष केलेलं आहे. म्हणजे एकंदर कायदेशीरदृष्ट्या व्यक्ती सज्ञान समजदार होतो कोणत्या वर्षी? 18व्या वर्षी, असं एकंदर याच्यात अभिप्रेत आहे. माहीत नाही 18व्या वर्षी माणसाला अक्कल येते का नाही. खरं तर काही माणसांना आयुष्यभरही अक्कल येत नाही, पण निदान कायदेशीरदृष्ट्या तरी तुम्ही 18 वर्षाला सज्ञान होत असता. त्याच्यानंतर IUCN चा पूर्ण म्हणजे फुल फॉर्म जो काही आहे तर तो काय आहे मित्रांनो? ही जी काही आहे तर एक पर्यावरण विषयक संस्था आहे जी त्या ठिकाणी रेड डेटा बुक पब्लिश करत असते. ज्या प्राण्यांना, ज्या वनस्पतींना कितपत धोका आहे याच्यानुसार त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं. त्याच्यामध्ये वल्नरेबल स्पेसीज असतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे त्याच्या एक्सटिंक्ट आहेत किंवा इतरही त्यांनी त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या कॅटेगरी केलेल्या आहेत. आणि ज्यांना कोणताही धोका नाही आहे त्यांची जी यादी असते तर ती ग्रीन लिस्टमध्ये असते. तर मित्रांनो IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ठीक आहे, IUCN म्हणजेच काय? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. त्याच्यानंतर लोकप्रिय मानव निर्मित असणारा हुसेन सागर तलाव कोणत्या ठिकाणी आहे? हुसेन सागर, कधी हैदराबादला गेला असाल तर भव्य असा तलाव तुम्ही नक्कीच पाहिला असेल. फार प्राचीन असा तलाव आहे मित्रांनो. हैदराबादच्या जवळ त्या ठिकाणी गोळकोंडा आहे आणि गोळकोंड्याची जी राजवट आहे तर ती होती कुतुबशाही. कोणती? कुतुबशाही. त्यापैकीच अली कुतुबशहानं या हुसेन सागर या तलावाची निर्मिती केलेली आहे. मोठा तलाव आहे आणि साधारणतः 1990-92च्या आसपास त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गौतम बुद्धांचा खूप भव्य असा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे. मध्ये एक कृत्रिम बेट आहे त्याच्यावर हा पुतळा तुम्हाला पाहायला भेटतो. तर हुसेन सागर तलाव जो आहे मित्रांनो तर तो हैदराबाद या शहरामध्ये. लक्षद्वीप बेटांबद्दल प्रश्न आहे. भारताच्या बाबत जर बोलायचं झालं तर महत्त्वाचे 2 असे द्वीपसमूह आहेत. पहिलं म्हणजे लक्षद्वीप आणि दुसरं म्हणजे अंदमान निकोबार बेटे. लक्षद्वीप आहे अरबी समुद्रामध्ये, अगदी त्या ठिकाणी छोटा बेट समूह आहे. सगळं मिळून क्षेत्रफळ त्याचं 32 स्क्वेअर किलोमीटर आहे फक्त. या बेटांचं वैशिष्ट्य म्हणजे हे बेटं काही ज्वालामुखीपासून तयार झालेले नाही आहेत किंवा कोणत्या नैसर्गिक गोष्टीपासून नाही आहेत, तर हे चक्क प्राण्यांच्या अवशेषापासून तयार झालेत. कोणते प्राणी आहेत बरं? त्या प्राण्यांना म्हटलं जातं कोरल. कोरल नावाचे हे छोटे छोटे प्राणी जेव्हा त्यांची डेथ होते ना तेव्हा त्यांच्या बॉडीचं ॲक्युम्युलेशन होतं आणि त्याच्यापासून चक्क हे बेटं तयार झालेले आहेत. त्याला मराठीमध्ये प्रवाळ म्हटलं जातं.
त्यामुळं याला प्रवाळ बेटे देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रवाळ बेटे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? बऱ्याच त्या ठिकाणी समाजसुधारकांना, संतांना काही अशी विशेष पदवी असतात. याच्यामध्ये लोकहितवादी ही जी काही पदवी आहे तर ही कुणाला दिलेली आहे बरं? गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. यांनी शतपत्रे लिहिलेले येतं. शतपत्रे. ठीक आहे. आणि ते ज्या वर्तमानपत्रामध्ये लिहिलेले येतं तर ते वर्तमानपत्र होतं प्रभाकर. काय बरं? प्रभाकर या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी समाजाला उद्देशून सामाजिक सुधारणा दर्शवणारे लिखाण केलेलं आहे आणि त्याला म्हटलेलं आहे शतपत्रे. पुढीलपैकी कोणती रोख मालमत्ता आहे? तर या ठिकाणी शेअर, कर्जातून निर्माण केलेली ठेव, बॉन्ड, पोस्ट ऑफिस प्रमाणपत्र. तर मित्रांनो, या ठेवी वगैरे ज्या काही आहेत तर ह्या रोख मालमत्ता म्हणून कन्सिडर केल्या जातात. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल जे काही आहे भारतातली, तर ही पहिली कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल. तर मित्रांनो, त्या ठिकाणी ही संस्था भारतातली पहिली कानपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे, किंवा तिचं मला वाटतं आणखी कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं नाहीये, पण ठिकाण कोणतं आहे रे? कानपूर. कुणाच्या शिफारशीनुसार संविधान सभेची रचना केलेली आहे? संविधान सभा. मित्रांनो, या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर पूर्ण भारताचा राज्यकारभार करण्यासाठी काहीतरी एक आपल्यासमोर आदर्श पाहिजे, एक बुक पाहिजे, आणि ते बुक म्हणजे संविधान. हे कॉन्स्टिट्यूशन जे काही आहे तर हे तयार करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची स्थापना ही 1946 जे काही कॅबिनेट मिशन योजना होती तर त्यांच्या शिफारशीनुसार केलेली आहे. म्हणजे भारतीयांचं संविधान तयार करण्याची परवानगी तुम्हाला या कॅबिनेट मिशन योजनेनुसार मिळालेली आहे. खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क. आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर साधारणतः 6 नॅशनल पार्क आहेत. तर भारतामध्ये पूर्ण जर पाहायला गेलं तर ते मला वाटतं 56-57च्या आसपास नॅशनल पार्क गेलेले आहेत. आता त्या ठिकाणी अभयारण्याची संख्या तर मला वाटतं 450-500च्या आसपास गेलेली आहे. तर इथं पहिलं नॅशनल पार्क जे काही आहे तर हे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. कोणतं? जिम कॉर्बेट. एक खूप मोठा शिकारी, पण त्याच्यानंतर मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी निसर्ग संवर्धनाचं काम केलेलं आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे तर हे आसाममध्ये आहे. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटकमध्ये आहे. आणि गीर राष्ट्रीय उद्यान, या गीर राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातलं हे एकमेव ठिकाण आहे जिथं नैसर्गिक अधिवासामध्ये आशियाई सिंह आढळतात, राहतात. तर मित्रांनो, हे गुजरातमध्ये गिर टेकड्यांमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मानवाच्या बाबत जर पाहायचं झालं तर मानवाचा रंग, उंची, शारीरिक स्वरूप ह्याच्यामध्ये बरंचसं व्हेरिएशन तुम्हाला पाहायला भेटतं. तर कोणत्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे? 3 प्रकारची डायव्हर्सिटी असते. एक म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी ज्याला जनुकीय विविधता म्हटलं जातं. दुसरी स्पीसीज डायव्हर्सिटी ज्याला प्रजाती विविधता म्हटलं जातं. तिसरी इकोसिस्टम डायव्हर्सिटी ज्याला पारिस्थितिकी विविधता म्हटलं जातं. एकाच स्पीसीज, एकाच त्या ठिकाणी प्रजातीच्या अंतर्गत जे काही आपल्याला व्हेरिएशन दिसतं तर त्याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जनुकीय विविधता म्हटलं जातं. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं? जनुकीय विविधता. संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? आपल्या संविधान सभेमध्ये मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी ही अत्यंत महत्त्वाची समिती होती. तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि एकूण 7 जण तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. मोहम्मद सादुल्ला होते का रे त्या समितीमध्ये? यस होते. के एम मुन्शी होते का? यस होते. अल्लादी कृष्णास्वामी अय्यर देखील होते. कोण नव्हतं? तर जवाहरलाल नेहरू नव्हते. कोण नव्हतं या मसुदा समितीमध्ये? तर जवाहरलाल नेहरू नव्हते. भारतात हाय स्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा कोणता पहिला जिल्हा बनलेला आहे? एक लक्षात घ्या, याच्यासाठी तुम्हाला नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क हे जे मिशन आहे तर हे माहिती पाहिजे. याच्या अंतर्गत भारताच्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला ऑप्टिकल फायबरचं हाय स्पीड नेटवर्क पोहोचवणं अपेक्षित होतं आणि हे असं करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे केरळमधला इडुक्की. या इडुक्कीला आणखी एक महत्त्वाचा असं विशेष गोष्ट म्हणजे इडुक्की डॅम देखील आहे. ठीक आहे. खूप मोठा असा आर्क डॅम आहे, त्याच्यासाठी ते इडुक्की आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. मूकनायक हे जे नियतकालिक आहे तर कुणी सुरू केलेलं आहे? मूकनायकची सुरुवात झालेली आहे 1920ला. तर हिची सुरुवात केलेली आहे या ठिकाणी डॉक्टर B.R. आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक 1920ला सुरू केलं आणि 27ला बहिष्कृत भारत त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. गोपाळ बाबा वलंकर जे काही आहेत तर यांच्याबाबत जर बोलायचं झालं तर दलित समाजातले हे पहिले पत्रकार. बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावानं पत्रकार दिन साजरा केला जातो. यांचं वैशिष्ट्य म्हणजे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र यांनीच चालू केलेलं आहे. त्याचं नाव आहे दर्पण. ठीक आहे. छत्रपती शाहू महाराज
यांनी वर्तमानपत्र चालू करण्यासाठी फायनान्सिंग केलेली आहे, पण स्वतः कोणतं वर्तमानपत्र चालू केलेलं नाहीये. चिकनकारी भरतकाम कोणत्या शहरापासून प्रसिद्ध आहे? चिकनकारी. ठीक आहे. तर मित्रांनो, या प्रकारचं जे काही कलाकुसरीचं काम आहे तर हे उत्तर प्रदेशामधल्या लखनौमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. मित्रांनो, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था जी काही आहे तर ही सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रातले नव्हे देशातले प्रसिद्ध असे शिक्षण तज्ज्ञ समाज सुधारक जे काही आहेत तर त्यांचं नाव आहे या ठिकाणी धोंडो केशव कर्वे. कोण बरं? धोंडो केशव कर्वे. ह्यांना भारतरत्न देखील मिळालेलं आहे. रघुनाथ धोंडो कर्वे जे काही आहेत तर ह्यांचे सुपुत्र. ठीक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देखील शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे. त्यांची रयत शिक्षण संस्था तुम्हाला माहीतच असेल. आणि ज्योतिराव फुलेंनी देखील शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं अग्रगण्य असं काम केलेलं आहे. पण ह्याचं उत्तर मात्र धोंडो केशव कर्वे असणार आहे. भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणजेच त्या ठिकाणी इकॉलॉजी, फादर ऑफ इकॉलॉजी जी आहे तर ते कुणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे रामदेव मिश्रा. खरं तर या ठिकाणी माधव गाडगीळ हे देखील पर्यावरण क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, पण या ठिकाणी इकॉलॉजीचे फादर भारताच्या लेवलला रामदेव मिश्रा यांना ओळखलं जातं. बोगीबील पूल हा पूल नक्कीच तुम्ही ऐकलेला असेल. त्या ठिकाणी 2 राज्यांना जोडणारा हा पूल आसाममध्ये आणि आसाम आणि अरुणाचल प्रदेश या 2 राज्यांना जोडतो. आणि कोणत्या नदीवर आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीवर. या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुलावरून रेल्वे देखील जाते आणि त्यासोबतच दुसऱ्या लेअरमधून काय जातात बरं? वाहनं देखील जातात. अशा पद्धतीचा हा भारतातला सगळ्यात लांब असा पूल आहे. जवळपास मला वाटतं 5.5 किलोमीटर लांबी आहे ह्याची. ठीक आहे. तर हा पूल तुम्हाला आसाममध्ये पाहायला भेटतो. या पुलाद्वारे आसाम आणि अरुणाचल एकमेकांना जोडलेले येतं. पुढील राज्यांपैकी कोणते राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाहीये? नर्मदा नदी जिचा उगम झालेला आहे अमरकंटक या ठिकाणी. अमरकंटक ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे रे? तर मध्य प्रदेश. ठीक आहे. कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेश. नदी मध्य प्रदेशमधून येते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामधून जाते गुजरातमध्ये. म्हणजे एकंदर या खोऱ्यात गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे. काय नाहीये? तर राजस्थान नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकशाही ही लोकांची सरकार लोकांद्वारे चालवले जाते आणि लोकांसाठी असते. अशा प्रकारे लोकशाहीचं वर्णन कुणी केलेलं आहे? बऱ्याच वेळेस तुम्ही भाषणांमध्ये शालेय स्तरात या प्रकारचं ही स्टेटमेंट वापरलेलंच असेल. ठीक आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेली जे काही सरकार असतं तर त्याला लोकशाही म्हणतात. तर हे स्टेटमेंट आहे अब्राहम लिंकन यांचं, जे की त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी नकाशा आणि नकाशामध्ये जिल्हा आयडेंटिफाय करायचा आहे. मित्रांनो, हा जो काही भाग आहे तर खानदेशचा भाग आहे. ह्याच्यामध्ये हा सगळ्यात वरचा जिल्हा आहे नंदुरबार, त्याच्या पाठोपाठ हा आहे धुळे आणि हा आहे जळगाव, जो तुम्हाला ओळखायचा आहे. कोणता आहे? जळगाव. हा नाशिक आहे, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, सोलापूर हे या पद्धतीचे सगळे जिल्हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपला हा जो काही हा जिल्हा जो तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलेला आहे तर हा आहे जळगाव. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी म्हणून ओळखलं जातं? तर एक महत्त्वाचं शहर आहे उत्तराखंडमध्ये, त्याचं नाव आहे ऋषिकेश. काय बरं? ऋषिकेश. तर याला त्या ठिकाणी जागतिक योग राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे जे काही महासराव सिरीज आपण चालू केलेली आहे आगामी वनरक्षक 2025च्या दृष्टीनं, तर त्यामधलं हे पहिलं लेक्चर जे की सामान्य ज्ञानाचं झालेलं आहे. अशा पद्धतीनं सामान्य ज्ञानाचे आणखी 2 लेक्चर होतील. त्यासोबतच इंग्लिशचे एकूण 3 लेक्चर, मराठीचे 3 लेक्चर होतील आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच बौद्धिक क्षमतेचे 3 लेक्चर होतील. म्हणजे एकूण 12 लेक्चरची ही सिरीज असणार आहे. अवश्य सगळे लेक्चर पहा. त्यासोबतच आपली ॲपमध्ये असणारी जी काही फ्री टेस्ट सिरीज आहे तर ती देखील नक्की जॉईन करा. 2023चे सगळे प्रश्न सगळ्या शिफ्टमधले, 2019चे सगळ्या शिफ्टमधले सगळे प्रश्न आणि त्यासोबतच सराव प्रश्न देखील त्या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत. 5000 पेक्षा देखील जास्त प्रश्न तुम्हाला टेस्टच्या स्वरूपामध्ये तिथं मोफत मिळत आहेत. अट एकच आहे, 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला ती टेस्ट घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर भेटूया याच सिरीजच्या माध्यमातून नवीन अशा लेक्चरमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.